हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा, मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर कशा आहात सर्व मंडळी? तुम्ही हसत आहात ना, मजेत आहात ना? मी सुद्धा मजेत आहे। तर हे बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तिळगुळाची हेल्दी अशी चिक्की। कारण आता संक्रांत जवळ येत आहे, तर घरोघरी तिळाचे पदार्थ बनवले जातात, लाडू, चिक्की। तर त्यामुळेच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पौष्टिक अशी हेल्दी अशी तिळगुळाची चिक्की। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। आणि प्लीज व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। फुल वॉच केल्यानंतरच कमेंट्स करा, लाईक करा। आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर फुल वॉच केल्यानंतर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया तिळगुळाची हेल्दी अशी तिळाची चिक्की बनवण्याकरता आपण साहित्य बघूया। तर साहित्यामध्ये मी इथे 1 कटोरी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि 1 कटोरी गूळ आहे आणि थोडे शेंगदाणे आहेत आणि थोडीशी विलायची आहे। तर तिळाची चिक्की बनवण्याकरता शेंगदाणे टाकणे हे बिलकुल ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत नसल्यास तुम्ही स्किपसुद्धा करू शकता। तर चला आता स्टार्ट करूया आणि आपले तीळ जे आहेत छान आपण भाजून घेऊया। सर्वात प्रथम आपण एका पॅनमध्ये पांढरे तीळ जे आहेत छान असे भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवर। तर आता तीळ संक्रांत जवळ येत आहे, तर घरोघरी आपण तिळाचे लाडू बनवतोच। तर अशी तिळाची चिक्कीसुद्धा बनवून बघा, खूपच इझी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे। तर हे बघा, असे छान असे भाजून घ्यायचे आहेत तीळ। तर हे बघा, तीळ छान भाजून घेतलेले आहेत। हे बघा, असा थोडा आवाज आला तीळ भाजण्याचा की समजून घ्या की तीळ आपले छान भाजून रेडी झालेले आहेत। तर चला आता आपण हे काढून घ्यायचं आहे आणि याच पॅनमध्ये आपण शेंगदाणे सुद्धा थोडे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर हे बघा, आपले शेंगदाणे सुद्धा ऑलमोस्ट भाजून झालेले आहेत। आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि शेंगदाणे सुद्धा आपण काढून घ्यायचं आहे। हे बघा, इथे शेंगदाणे आणि तीळ छान मी भाजून घेतलेलं आहे। आता आपण आपल्या चिक्कीकरिता पाक तयार करूया। त्याकरिता मी अर्धा कटोरी पाणी घेत आहे आणि 1 कटोरी गूळ आहे। याचा छानसा एकतरी पाक तयार करायचा आहे आपल्याला। गॅसची फ्लेम मीडियम ठेवा। अगदी झटपट तयार होते ही तिळाची चिक्की, फार जास्त वेळ लागत नाही आणि भरपूर टिकते सुद्धा। तर अशा प्रकारे कंटिन्यू फिरवत राहून छान याचा पाक तयार करून घ्या। आपला पाक तयार होत आहे तेव्हापर्यंत आपण तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, आता बारीक करून घेऊया। शेंगदाणे बारीक करतानाच आपल्याला यामध्ये विलायची सुद्धा ॲड करायची। तीळ, शेंगदाणे आणि विलायची मी बारीक करून घेतलेला आहे आणि आपला पाक सुद्धा रेडी झालेला आहे। तर हे बघा, मी तुम्हाला पाक दाखवते। हे बघा, असे बुडबुडे यायला लागले की समजून घ्या की आपला पाक एकदम परफेक्ट झालेला आहे। तर यामध्ये आपल्याला तीळ, शेंगदाणे आणि विलायची बारीक केलेलं मिश्रण टाकायचं आहे आणि आपण छान असं मिक्स करून द्यायचं आहे। आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे या स्टेजवर आणि हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। बघा, आणखी थोडं मिश्रण राहिलेलं आहे। बघा, हे सुद्धा आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे हे बघा, मी सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे तिळाचं मिश्रण पाकामध्ये। आणि आता एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे। तर आता आपण आपलं जे हे मिश्रण आहे यामध्ये काढूया।
आणि छान सेट करायचं आहे। बघा अशा प्रकारे आणि छान असं सेट करूया आपण हे मिश्रण। असं थोडा चम्मच फ्लॅट घ्या। हे बघा अशा प्रकारे सेट करून आपल्याला हे मिश्रण 1 ते 2 तास असंच ठेवायचं आहे झाकून, म्हणजे हे छान सेट होईल आणि मग त्याच्यानंतर आपण याच्या पीसेस करूया याचे। तर हे बघा छान सेट झालेली आहे आपली चिक्की। तर आपण कट करून घ्यायची आहे। हे बघा मी याला थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं चम्मचला। तुम्ही चाकूने सुद्धा कट करू शकता। हे बघा अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। हे बघा किती परफेक्ट झालेली आहे आपली चिक्की। तर हे बघा, तर नक्की बनवा या तीळ संक्रांतीमध्ये अशी छान पौष्टिक तिळाची चिक्की। हे बघा तर अशा प्रकारे आपण चिक्की रेडी करून घेतलेली आहे। हे बघा तर हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे आपली तिळाची चिक्की। तर आता आपण छान असं प्लेटिंग करूया। हे बघा किती परफेक्ट झालेली आहे। हे बघा तर कसा वाटला तुम्हाला हा माझा तिळाच्या चिक्कीचा व्हिडिओ, नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये। हे बघा अशा प्रकारे रेडी झालेली आहे। तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका हेल्दी, टेस्टी आणि तेवढ्या झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत। तेव्हापर्यंत मराठी किचन विथ मनीषा बघत राहा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तेव्हापर्यंत टेक केअर, स्वस्त रहा, मजेत रहा आणि हसत रहा। बाय बाय, हॅव अ नाईस डे।